नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे मॅनेजमेंट कोटा, स्पॉट राऊंड या गोष्टी काय आहेत, यांचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं आहे। बरेचसे लोक पालक आज ऑफलाईन व्हिजिट करताय स्पॉट राऊंडचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, तर खरंच याची आवश्यकता आहे का? त्याचबरोबर इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या सीट आहेत त्या कुठून मिळणार आणि स्पॉट राऊंडच्या सीट कुठून मिळणार, या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे। जे पालक आणि विद्यार्थी दादा सीईटी वाला चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्व विद्यार्थ्यांना पालकांना एक चॅलेंज आहे, जर दादा सीईटी वाला चॅनलवरती जर स्पॉट राऊंड होण्याच्या अगोदर म्हणजे 4/9/2025 पर्यंत जर 3000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तर जेवढे काय पुण्यातले स्पॉट राऊंड होणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती A to Z कोणी कोणत्या कॉलेजला अप्लाय करायचं या सर्व गोष्टींची माहिती मी दादा सीईटी वाला चॅनलवरती देणार आहे। अजून पण वेळ गेलेली नाही, आपल्या मित्रांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या मित्रांपर्यंत, सर्वांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक प्रोव्हाइड करा आणि सबस्क्राइब करायला सांगा। स्पॉट राऊंड म्हणजे काय आणि इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड म्हणजे काय, तर याचं रजिस्ट्रेशन जे असतं ते कुठं करायचं आहे। आता मेनली लक्षात घ्या, ज्या काही इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट आहेत या सीट काय असतात। एक म्हणजे इन्स्टिट्यूटकडे ज्या जागा असतात, म्हणजे इन्स्टिट्यूट स्वतःच्या अधिकाराने या जागा भरू शकतं, तर यासाठी ज्या जागा असतात त्यासाठी आपण इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट म्हणतो, ज्याला आयक्यू कोटा पण आपण म्हणतो। तर याच्यासाठी नियम काय आहे, इन्स्टिट्यूटच्या हातात अधिकार आहेत, तुम्ही 3 टाइम्स पर्यंत म्हणजे ते 1x पण घेऊ शकतात, 2x पण घेऊ शकतात आणि 3x पण घेऊ शकतात। या 3 टाइम्स पर्यंत कितीही फी घेऊ शकतात। हे सर्व अधिकार कोणाकडे आहे, इन्स्टिट्यूटकडे आहे। याला आपण इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट म्हणतो। त्यानंतर स्पॉट राऊंडच्या ज्या सीट असतात किंवा ए कॅप म्हणजे काय, ज्या राऊंड 4 नंतर काय कॅप राऊंड 4 नंतर ज्या व्हॅकंट जागा असतात, कोणत्या जागा, ज्या व्हॅकंट जागा असतात, तर यांच्यासाठी जो राऊंड होतो त्याला ए कॅप किंवा स्पॉट राऊंड कन्सिडर केला जातो। आता इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटसाठी मी काय सांगतोय, तुम्हाला कॉलेजला 1x पण फी भरावी लागू शकते, 2x पण फी भरावी लागू शकते, 3x पण फी भरावी लागू शकते, परंतु 3x पुढे तुम्हाला जास्त चार्जेस देण्याची गरज नाहीये। 3x पर्यंतच तुम्ही कॉलेजला इन्स्टिट्यूट लेवलचे मॅनेजमेंट करू शकता। याचं रजिस्ट्रेशन कुठं करायचं, याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्येच करायचं आहे। तर ते कसं करायचंय ते पण सांगतो, परंतु ए कॅप बद्दल आणि स्पॉट राऊंड बद्दल बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून घ्या। ए कॅप मध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज फी भरावी लागते। कशा वाईज फी भरावी लागते, ए कॅपची जर सीट मिळाली तुम्हाला तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला फी भरावी लागते। जी स्कॉलरशिप तुम्हाला भेटते ती पण तुम्हाला भेटू शकते। गर्ल्स साठी तर बऱ्यापैकी एज्युकेशन फ्री झालेलं आहे, तर त्यांना पण गर्ल्स एज्युकेशन जी काही स्कॉलरशिप आहे ती पण या ठिकाणी आता भेटून जाते। म्हणजे ए कॅप मध्ये काय, जे विद्यार्थी ए कॅप मध्ये पार्टिसिपेट करणार, परंतु पार्टिसिपेट केव्हा करता येतं, कॅप राऊंड 4 नंतर ज्या व्हॅकंट जागा राहतात, कॅप राऊंड 4 नंतर ज्या व्हॅकंट जागा राहतात त्याच मुलांना ए कॅप मध्ये पार्टिसिपेट करता येतं। परंतु असे काही विद्यार्थी असतील की त्यांनी आज असं केलेलं आहे, इन्स्टिट्यूट लेवलला मला कन्फर्म ऍडमिशन घ्यायचंय, मॅनेजमेंट कोट्यातून कन्फर्म ऍडमिशन घ्यायचंय किंवा मी स्पॉट राऊंडसाठी ट्राय करणार आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे, तुम्हाला 4th राऊंडला जी अलॉटमेंट भेटते ती अलॉटमेंट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर तुम्ही म्हणजे जर तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये सीट भेटली किंवा तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला सीट भेटली तर तुम्ही ते ऍडमिशन कॅन्सल करू शकता। तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व तुम्हाला भेटून जाते। आलं लक्षात, जी काही कॉलेजला तुम्ही फी भरलेली आहे त्याची प्रोसेसिंग फी मायनस होऊन टोटल फी तुम्हाला पूर्ण भेटून जाते। त्याच्यामुळे कॅप राऊंड 4 ला जी अलॉटमेंट येते येथे आपल्याला ऍडमिशन कम्प्लीटच करायचं आहे। याच्यानंतर कोणताही राऊंड नाहीये। याच्यानंतर जे राऊंड होणार त्याला स्पॉट राऊंड किंवा ए कॅप राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आपण कन्सिडर करणार। तर या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीटच करायचं आहे आणि त्यानंतरच ए कॅपला किंवा स्पॉट राऊंडला किंवा इन्स्टिट्यूट लेवलला जायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला तुमची ऍडमिशन प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट करायची आहे, किंवा त्याचबरोबर तुम्हाला जे काही स्पॉट राऊंड आहे त्याचबरोबर तुम्हाला जे काही इन्स्टिट्यूट लेवलचं रजिस्ट्रेशन आहे ते कुठं करायचंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देतो। आता तुम्हाला तुमचा जो काही इंटरफेस आहे तो लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, आता ही जवळपास सर्वांनाच ही प्रोसेस माहिती आहे। लॉग इन आल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिटेल्स बघायला भेटतील, त्याच डिटेल्सच्या सगळ्यात शेवटी फिल एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म अशा प्रकारे तुम्हाला आहे। आता या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, दिस इज नॉट द कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म, म्हणजे काय, हा जो काय फॉर्म आहे हा कोणताही पार्ट नाहीये कॅप राऊंडचा। म्हणजे हे जे काय फॉर्म फिलिंग करणार आहोत आपण मॅनेजमेंट कोटा आणि ए कॅपच्या सीटसाठी करणार आहोत। लक्षात घ्या, हे जे काय राऊंड आहेत, जो काय इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे
तो तुमच्या कॅप राऊंडचा कोणताही पार्ट नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीटच करायची आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सीट भेटली तुम्ही ती सीट कॅन्सल करू शकताय. आता या ठिकाणी बरेचसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही राऊंड होतात, सीट्स रिमेनिंग आफ्टर द कम्प्लिशन ऑफ ऑल कॅप राऊंड्स. जर सगळे राऊंड झाल्यानंतर ज्या जागा राहतील त्यांच्यासाठी हा राऊंड आहे. सीट्स अंडर द इन्स्टिट्यूट कोटा, म्हणजे ज्या काय कॉलेजकडे जागा आहेत तर यासाठी जो काय राऊंड आहे तो होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी येते. ज्या विद्यार्थ्यांना पुण्यात ऍडमिशन घ्यायचं त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी चूज करायची आहे. या ठिकाणी आपण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी चूज केल्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट करायचं. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला बरेचसे कॉलेजेस असतात. जसं तुम्ही तुमचा राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत होते त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कॉलेजेस बघायला भेटतात. ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय ते कॉलेजेस या ठिकाणी चूज करा. मला समजा आता TSSMS ला ऍडमिशन घ्यायचंय तर मी या ठिकाणी ते कॉलेजेस जाऊन फक्त चूज करेल. ज्या ठिकाणी आपल्याला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण चूज करू शकतोय. मग आता जेवढे काही कॉलेजेस आपण चूज करणार आहे, आता जसं मला DY पाटील पिंपरीला देखील ट्राय करायचं आहे मॅनेजमेंट कोट्यातून, किंवा जर तुम्हाला A-कॅप मधून ट्राय करायचं असेल म्हणजे स्पॉट राऊंड साठी ट्राय करत असेल किंवा A-कॅप साठी ट्राय करायचं असेल तर तुम्ही जेवढे काही कॉलेजेस या ठिकाणी दिसतात त्या सर्व कॉलेजेसला या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. आता मला मॉडर्नला देखील ट्राय करायचं, ऑलरेडी मी बरेचसे काही कॉलेजेस निवडलेले आहेत ते तुम्हाला खाली दिसतीलच. भारतीय विद्यापीठ वुमेन्स कॉलेज आहे कात्रजला धनकवडी, तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर ते चूज करू शकता. KJचं कॉलेज आहे, ISBM आहे, अजून भरपूर सारे कॉलेजेस खाली मी ऑलरेडी चूज केलेले आहे. JSPM ला जायचं असेल, VIT वगैरे तुम्हाला वरतीच बघायला भेटतील तुमचा फॉर्म भरताना. आता या ठिकाणी बघायला तुम्हाला बरंचसं भेटेल. संजीवनी कॉलेज मी निवडलं आहे, अमृतवाहिनी निवडलेला आहे, JSPM निवडला आहे, MIT आळंदी निवडला आहे, MMC कर्वेनगर आहे, पिंपरी चिंचवड, DY पाटील अकोर्डी, VIT, PVG. VIT जर मॅनेजमेंट कोट्याची जर फी स्ट्रक्चर तुम्ही चेक केलं तर जवळपास 6,25,000 आहे CSIT साठी. बाकी ब्रांचेस साठी वेगवेगळं फी स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे. PVG कॉलेज आहे, कमीच आहे, AISMS आहे, नूतन आहे, इंटरनॅशनल म्हणजे iScore IT आहे. जर तुम्हाला असं एखादं वाटत असेल की नाही हे जे काही कॉलेज निवडलं पण या कॉलेजला मला जायचं नाही तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून डिलीट देखील करू शकता. या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं त्यानंतर तुम्ही पुढे आलात. आता पुढे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. पुढे काय, अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल, अप्लाय फॉर A-कॅप. A-कॅप म्हणजे काय तर स्पॉट राऊंड मधून किंवा ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या भरण्यासाठी जो राऊंड होतो त्याला आपण काय म्हणतो, A-कॅप म्हणतो. A-कॅप मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. काय, A-कॅप मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, परंतु स्पॉट राऊंड असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते. सीटचा टाईप असतो कॅप राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल. इन्स्टिट्यूट लेवल जरी भेटली तरी देखील तुम्हाला कॉलेजची फी भरावी लागते, ओपन कॅटेगरीची फी. जर तुम्हाला A-कॅप भेटलं, जर ह्या प्रोसेसने तुम्ही गेलेला असाल, A-कॅप भेटलं तर तुमचं इन्कम त्या ठिकाणी जर त्या क्रायटेरिया मॅच करत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईजच फी भरावी लागते. मुलींसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते. आता या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटत असेल इथं अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोट्याच्या सीटसाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला IELTSचा पर्याय निवडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत. त्याचबरोबर आता इन्स्टिट्यूट लेवलसाठी मी काय म्हटलं, तुम्हाला 3 पट फी भरावी लागते. 3 पट म्हणजे 3 पट भरावी लागू शकते, 2 पट भरावी लागू शकते, 1 पट भरावी लागू शकते. संजीवनी कॉलेज आहे, संजीवनी कॉलेजची जी काही फी स्ट्रक्चर असेल, अमृतवाहिनी कॉलेज आहे, अमृतवाहिनीसाठी 1,49,000 रुपये फी स्ट्रक्चर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 3 पट फी भरावी लागू शकते म्हणजे 4.5 लाख पर इयर भरावी लागू शकते. डिपेंड ऑन कॉलेज कसं ते ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करणार आहे. जर तुम्हाला आमच्याकडून, आम्ही देखील या सर्व गोष्टींची मॅनेजमेंट कोट्यासाठी कुठं काय बजेट चालू आहे या सर्व गोष्टी, जर CSIT ठीक आहे लोक देतील पण ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल, AIDS, AIML या ब्रांचेससाठी कोणीही 3 पट फी भरायला एवढी तयार होणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला जर मॅनेजमेंट कोट्यातून काही पर्याय उपलब्ध करायचे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय. आम्ही तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती योग्य रीतीने देऊ. स्पॉट राऊंडसाठी कुठे अप्लाय करायचं या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देऊयात. आता या ठिकाणी जर तुम्हाला फक्त मॅनेजमेंट कोट्यातून अप्लाय करायचं असेल तर जे कॉलेजेस तुम्ही निवडले आहेत या सर्वांना तुम्ही सिलेक्ट करा. जर तुम्हाला अप्लाय फॉर फक्त A-कॅप असेल म्हणजे स्पॉट राऊंडसाठी किंवा A-कॅप राऊंडच्या सीटसाठी अप्लाय करायचं असेल, या ठिकाणी A-कॅप दिलेला आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीज बेनिफिट भेटणार आहे. तर जे कॉलेजेस भेटलेले आहेत, जसं तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म होतं तुमच्याकडे बरोबर. आता सपोज एखाद्याला DY पाटील वेगळं कॉलेज पिंपरी भेटलेला आहे तर तो काय करू शकतो, DY पाटील अकोर्डी, JSPM तातोडे, AISMS, PVG, VIT, PCC अकोर्डी असे कॉलेजेस निवडणार. जे कॉलेजेस आपल्या राऊंडमध्ये म्हणजे आपल्याला जर 40 नंबरचं कॉलेज भेटलं असेल तर तुम्ही 1 ते 39 मध्ये A-कॅप साठी रजिस्ट्रेशन करून द्या. यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला नाही आहेत. तुमच्या लॉगिन मध्ये जायचं, जस्ट तुम्हाला कोणते कोणते कॉलेजेस पाहिजे त्यासाठी फक्त अप्लाय फॉर A-कॅप करा. तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला जायचंच नसेल, मॅनेजमेंट कोट्यातून जायचं नसेल तर त्या ठिकाणी निवडूच नका. असे सर्व पर्याय या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत.
तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल अप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल, अप्लाय फॉर ए कॅप, इन्स्टिट्यूट लेवल असेल तर मॅनेजमेंट कोटा, ए कॅप असेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज फायदा घेता येईल. लक्षात. तर ज्यांना इन्स्टिट्यूट लेवलला जायचं नाही त्यांनी इन्स्टिट्यूट लेवल कट करून टाका. ज्यांना इन्स्टिट्यूट लेवलला जायचंय त्यांना स्पॉट राऊंडला जायचं नाही, तर ज्यांना स्पॉट राऊंडला जायचं आहे किंवा नाही तर त्यांनी केलं तरी चालतंय. या ठिकाणी तुम्हाला जर स्पॉट राऊंडला जायचंच नाहीये तर त्या ठिकाणी तुम्ही काढून टाका, तुम्हाला फक्त इन्स्टिट्यूट लेवलची पाहिजे असेल. परंतु माझं असं मत आहे दोन्ही सीटला या ठिकाणी टिक करून ठेवा. काय, दोन्ही सीटला या ठिकाणी टिक करून ठेवा. परंतु जर एखादा विद्यार्थी असा असेल की नाही सर मी इन्स्टिट्यूट लेवलची फी नाही भरू शकत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही या पर्यायाला निवडूच नका. ते फक्त अप्लाय फॉर ए कॅप करा आणि पुढच्या प्रोसेससाठी जावा. आता पुढची प्रोसेस काय, या ठिकाणी फक्त सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. या ठिकाणी तुम्हाला कुठेही प्रेफरन्स लावायचं नाही. जसे तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला येऊन जातात, सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. या ठिकाणी तुम्हाला कोणताही सबमिटचा ऑप्शन नाही. सो याची काळजी घ्या. जस्ट तुम्हाला फक्त फॉर्म भरून ठेवायचा आहे. त्यानंतर सीटी सेल कॉलेजला याची माहिती देणार, त्यानंतर कॉलेज पुढची प्रोसेस करणार आहे. सो तुम्हाला कॉलेजवरून कॉल येऊ शकतो किंवा या सर्व गोष्टी ज्या होणार आहेत त्या कॅप राऊंड 4 ची अलॉटमेंट आणि ऍडमिशन प्रोसेस संपल्यानंतर होणार आहे. त्याच्यामुळे आता कोणतीही काळजी करू नका. जस्ट तुम्ही तुमची तयारी करा. ऍडमिशन प्रोसेससाठी कॅप राऊंड 4 ची लिस्ट बनवण्यासाठी या सर्व गोष्टी इन्स्टिट्यूट लेवल आणि स्पॉट राऊंडच्या होत्या. या अशा प्रकारे तुम्ही स्पॉट राऊंडचं रजिस्ट्रेशन करू शकताय. काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा जे काही व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहेत मी त्या ठिकाणी जॉईन करू शकता. इथून पुढचे अपडेट्स तुम्हाला सर्व ग्रुपवरती भेटून जातील. कोणत्या कॉलेजेसमध्ये स्पॉट राऊंड सुरू झालेला आहे, कुठं आपण अप्लाय केलं पाहिजे, या सर्व गोष्टी त्या ग्रुपवरती तुम्हाला माहिती होऊन जातील. जे विद्यार्थी आणि पालक दादा सीईटी वाला चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.